5 दरोडेखोरांच्या तावडीमध्ये नुकतंच लग्न झालेली एक सुंदर तरुण स्त्री सापडते आणि ते त्या तरुण स्त्रीसोबत काय करतात हे सांगणारी ही सत्य घटना आहे. ही सत्य घटना घडलेली आहे सोनपूर ते वासेपूर या दरम्यान. राज आणि प्रीतम यांचं लग्न होतं आहे आणि साधारणपणे एकच महिना झालेला असतो आणि त्यांचं येणं जाणं देवदर्शन हे सगळं सुरू असतं. राज आणि प्रीतम हे साधारणपणे लग्न झाल्यानंतर 1 महिन्याने प्रीतमच्या माहेरी दोघेजण गेलेले असतात. त्यांना जेवणासाठी बोलवलेलं असतं. आता जावई देखील थाटामाटामध्ये आपल्या बायकोच्या माहेरी पहिल्यांदा गेलेला असतो. त्याच्यामुळे मग प्रीतमने आणि राजने आपल्याकडचे सगळे दागिने आपल्या अंगावरती घातलेले असतात. आपल्या बोलेरो गाडीमधून ते दोघेही सोनपूरमध्ये गेलेले असतात. आता सोनपूर हे प्रीतमचं माहेर होतं. त्याचबरोबर वासेपूर हे तिचं सासर होतं आणि सोनपूर ते वासेपूर हे साधारणपणे 40 किलोमीटरचं अंतर या दरम्यानी होतं. आणि सोनपूर ते वासेपूर या दरम्यानी असणारा जो रस्ता होता हा घनदाट जंगलाचा रस्ता होता आणि या ठिकाणी अनेक दरोडेखोरांचं वास्तव्य होतं. अनेक दरोडे या ठिकाणी पडत होते. असं हे जंगल होतं आणि हा रस्ता होता. प्रीतमचं जे लग्न झालेलं होतं हा राजकडे असलेला पैसा बघून आणि राजकडे असलेली श्रीमंती बघून, त्याचबरोबर त्यांचं खानदान बघून प्रीतमचं लग्न तिच्या आईवडिलांनी राजकडे लावून दिलेलं असतं आणि तिच्या घरी ती चांगल्या प्रकारे नांदत देखील असते. राज तिच्याकडे व्यवस्थित बघत असतो. लग्नाला काही दिवसच झालेले होते. त्याच्यामुळे दोघेही हे सुखाने समाधानाने संसार करत होते आणि आता आपल्या बायकोच्या माहेरी गेल्यानंतर त्या दोघांचीही चांगल्या प्रकारे उठबस होते आणि लगबगीने राज आपल्या घरी जायला निघतो. तरी देखील 40 किलोमीटरचं अंतर त्यांना जंगलातून पार करायचं असल्यामुळे त्यांनी लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न केलेला होता. तरी देखील त्यांना जेवून खाऊन निघायला साधारणपणे 10 ते 10:30 झालेले होते. राजने त्याची बोलेरो गाडी स्टार्ट केली. बायकोने इतर सगळ्या मंडळींचा निरोप घेतला. सगळ्यांनी सांगितलं की जपून जा, अधेमध्ये कुठे थांबू नका आणि या सगळ्यांचा निरोप घेऊन त्यांची गाडी वाटेला लागली. काही अंतर पुढे गेलं. सोनपूर गाव त्यांनी सोडून दिलं आणि मग जंगलाचा रस्ता सुरू झाला. काही अंतर गेल्यानंतर नागमोडी वळणाचा रस्ता होता आणि हा घाट रस्त्यातून जाताना साधारणपणे सोनपूरपासून 15 ते 20 किलोमीटर अंतर त्यांनी पार केलेलं होतं. अचानक त्यांच्या गाडीपुढे काही लोकं आले आणि 4-5 दरोडेखोर त्यांच्यापुढे उभे राहिले. राजने गाडी थांबवली आणि त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. राज हा देखील हट्टाकट्टा माणूस होता आणि लग्न होऊन साधारणपणे 1च महिना झाल्यामुळे त्याच्या बायकोला घेऊन त्याला लगबगीने घरी जायचं होतं. कारण लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस त्याला त्याच्या बायकोसोबत एकही दिवस मोकळा घालवायचा नव्हता. त्याच्यामुळे त्याला घरी जायची गडबड होती आणि आता त्याच्यासमोर दत्त म्हणून एक संकट उभं राहिलेलं होतं. त्याच्यासमोर 5 दरोडेखोर होते आणि त्याच्यासोबत त्याची सुंदर बायको होती. त्याचबरोबर आणि दोघांच्याही अंगाखांद्यावरती दागिने भरलेले होते आणि आता हे सगळं या दरोडेखोरांनी बघितलेलं आहे. गाडी थांबवलेली आहे. गाडीच्या ते जवळ आलेले आहेत. त्यांना दोघांनाही गाडीतून उतरायला त्यांनी बाहेर सांगितलेलं आहे. आता सुरुवातीला राज त्यांच्याकडे रोखून बघत होता. त्यांना सांगत होता की आम्हाला इथून जाऊ द्या, पण ही दरोडेखोर मंडळी ऐकायला तयार नव्हती. दोघांनाही त्यांनी गाडीतून बाहेर ओढून काढलं आहे आणि रस्त्याच्या कडेला ते दोघे घेऊन गेलेले आहेत. आजूबाजूला मिट्ट असा काळोख होता. दोघांच्याही अंगावरती दागिने होते. दोघांनाही वेगवेगळ्या बाजूला त्यांनी उभं केलं आहे आणि हे 5ही दरोडेखोर त्यांच्या अवतीभोवती बघत आहेत. या 5ही जणांचं लक्ष प्रीतमकडे गेलेलं होतं आणि आता ते त्यांना सांगतात की तुमच्या अंगावरचे सगळे दागिने काढून आमच्याकडे जमा करा. आता राजची मात्र पाचावर धारण बसलेली आहे. आता करायचं काय? आता दागिने वाचवायचे तर कसे वाचवायचे? कारण साधारणपणे 40 ते 50 तोळ्यांचा मुद्देमाल त्यांच्या अंगाखांद्यावरती होता आणि आता हे दरोडेखोरांनी समजा हे सगळे दागिने घेतले तर मात्र आपली इज्जत जाईल आणि मग आपण आपले इतका मोठा मौल्यवान साठा आपल्याकडचा निघून जाईल. आता हे सगळं मनामध्ये बघून राज पुरता घाबरलेला आहे. त्याने त्या दरोडेखोरांना बाजूला घेतलं आहे आणि दरोडेखोरांना तो म्हणतो की जर का तुम्ही माझे दागिने सोडून दिलेत तर त्याच्या बदल्यात मी तुम्हाला माझी बायको द्यायला तयार आहे. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही तिच्यासोबत करू शकता. आता हे त्याने सांगितल्यानंतर दरोडेखोरांचे डोळे
लकाकलेल्या आहेत. त्या दोघांचे दागिने काढून त्याने आपल्याकडे घेतलेले होते. आता त्याच्यापैकी एक दरोडेखोर राजच्या कानामध्ये काहीतरी जाऊन पुटपुटलेला आहे. आणि या 5ही जणांनी मिळून राजची बायको प्रीतम हिला घेऊन राजपासून काहीसं अंतर गेलेले आहेत. आणि एक दरोडेखोर पुन्हा एकदा राजच्या कडेला येऊन उभा राहिला आहे. या 4 दरोडेखोरांनी काही अंतरावर जाऊन राजच्या बायकोला प्रीतमला घेराव घातला आहे आणि ते तिच्याकडे आता एकटक बघत आहेत. एकाने तिचा हात हातामध्ये घेतला आहे आणि जोरात हात दाबून तो तिला म्हणतो की तुझ्या नवऱ्याने आमच्यासोबत एक डील केलं आहे. तो असं म्हणतो की जर का तुम्ही मला माझे दागिने परत दिलेत तर मी माझी बायको एक रात्र तुमच्यासाठी द्यायला तयार आहे. काय करायचं ते तू बोल. प्रीतमच्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहिलं आहे. तिला काय करावं ते सुचत नव्हतं. ती त्या दरोडेखोरांना गायावाया करून म्हणते की ज्याच्यासोबत संसार करण्यासाठी 7 जन्म म्हणून मी ज्याला निवडला त्याने मात्र माझा आज अशा प्रकारे घात केला. ती त्यांना म्हणते तुम्हाला जे करायचे ते तुम्ही माझ्यासोबत करू शकता. मी तुम्हाला कोणत्याही प्रकारे विरोध करणार नाही. ज्याच्यावरती विश्वास ठेवून आले त्यानेच माझा घात केला. मी त्याच्याकडे त्याची श्रीमंती बघून गेले होते आणि या श्रीमंताच्या पोराने आज मात्र माझा पूर्णपणे घात केला. जर का मी एखाद्या शेतकऱ्यासोबत किंवा एखाद्या कामगारासोबत एखाद्या गरिबासोबत लग्न केलं असतं तर माझ्यावरती वेळ आली नसती. भले मी त्याच्या झोपडीमध्ये 2 वेळचं अन्न खाऊन राहिले असते पण आज सुखाने राहिले असते. या श्रीमंताच्या पोराचा थाट बघून मी त्याच्या आयुष्यामध्ये आले आणि आज मात्र माझा घात झाला. आता माझ्याकडे बोलण्यासारखं काही राहिलं नाही. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही माझ्यासोबत करू शकता. असं बोलून ती स्थितप्रज्ञासारखी अगदी एखाद्या झाडासारखी एखाद्या गरीब गाईसारखी उभी राहिलेली होती. आता मात्र हे 4ही दरोडेखोर तिच्याकडे नजर रोखून बघत होते. त्याच्यातल्या दुसऱ्याने तिच्या खांद्यावरती हात ठेवला आणि तो तिला म्हणतो घाबरू नकोस, आम्ही तुला काही करणार नाही. आता हे सगळं बघून हे सगळं ऐकून तिला थोडंसं बरं वाटलं आहे. ते 4ही दरोडेखोर तिला म्हटले ताई काळजी करू नकोस. आज जे घडणार आहे ते अगदी वेगळं घडणार आहे. तू जे म्हटलीस ना तेच बरोबर आहे. तुझ्या नवऱ्याने तुझ्यासोबत घात केला आहे, तुझ्यासोबत चुकीचा वागला आहे आणि त्याला त्याची शिक्षा तर मिळणारच आहे. आणि तुला आमच्यापासून कोणताही धोका होणार नाही. तुला तुझे सगळे दागिने परत मिळतील. पण थोड्या वेळ थांब. आता हे 4 दरोडेखोर आणि त्याची बायको प्रीतम हे तिचा जो नवरा आहे राज असलेल्या ठिकाणी गेलेले होते. त्या दरोडेखोराने त्यांच्यापैकी एका दरोडेखोराने राजला घट्ट पकडून ठेवलेले होते. हे 5ही दरोडेखोर राजच्या भोवती जमा झालेले आहेत. त्या 5ही दरोडेखोरांनी राजला बेदम दौडवलं, मारहाण केलेली आहे. त्याच्या अंगावरचे कपडे फाटेपर्यंत मारले, त्याचे सगळे कपडे काढून घेतले, त्याला नागवा केला आणि रस्त्यावरती आणून सोडला. आता प्रीतम आहे. प्रीतम हे सगळा तमाशा बघत होती. तिला मनातून बरं वाटत होतं. राज आणि प्रीतम यांची गाडी या 5ही दरोडेखोरांनी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये प्रीतमला बसवले. ते तिला म्हणतात तुला जायचं आहे कुठे? तुझ्या माहेरी जायचं आहे की सासरी जायचं आहे? जिथे तुला जायचं आहे त्या ठिकाणी आम्ही तुला सोडायला तयार आहोत. या दरोडेखोरांनी तिला घेतलं आणि तिच्या माहेरी नेऊन तिला सोडलं. माहेरी जाऊन तिने सगळी हकीकत आपल्या आईवडिलांना सांगितली. दरोडेखोरांनी तुला सांगितलं की आजपासून ही आमची बहीण आहे. दरवर्षी ती आम्हाला राखी बांधेल. आम्ही तिला भाऊबीज करू. आणि इतकंच काय, या गावातल्या प्रत्येक मुलीसोबत काहीही चुकीचं घडणार नाही याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. आणि तेव्हापासून ते आजपर्यंत या गावामध्ये हे 5 दरोडेखोर जरी नसले तरी देखील याच जंगलामध्ये जाऊन या गावातल्या मुली 5 झाडांना आजही राखी बांधत असतात. अशी ही दरोडेखोरीची अनोखी घटना आहे. आणि त्यापुढे जाऊन या प्रीतमने मग दुसरं लग्न केलं. एका शेतकऱ्याच्या पोरासोबत लग्न करून ती आता सुखाचा संसार करते. ही घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. दरोडेखोर किंवा डाकू यांना देखील एक मन असतं हे सांगणारी ही घटना आहे. तर भेटणार आहोत आपण नवीन क्राईम स्टोरीमध्ये. काळजी घ्या. धन्यवाद.